हाय व्होल्टेज ड्रामा, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आमनेसामने. माण पंचायत समितीत पारा चढला. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अचानक आयोजित केलेल्या टंचाई दौऱ्यानंतर तो दौरा मध्येच अर्धवट सोडून पुन्हा पंचायत समितीमध्ये टंचाई बैठक आयोजित केली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिलभाऊ देसाई आणि सीईओ याशिनी नागराजन यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी त्यांच्याशी चुकीचे वर्तन या दरम्यान पाहायला मिळाले. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, सोनाली पोळ, शीतल रणपिसे, माण तालुका पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह उपसभापती प्रियांका जगदाळे, पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण कदम, गौरी तुपे आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अनिल देसाई यांनी टंचाई आणि उत्तरमानसह बाकी गावांमधील टंचाईग्रस्त गावांची हकीकत बैठकीत मांडण्याचा प्रयत्न केला असता याशिनी नागराजन यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेत, मला दुसऱ्या बैठकीत जायचे आहे, माझे अधिकारी तुमचं म्हणणं ऐकतील आणि टंचाई हा विषय राजकारणाचा नाही असे सांगितले. यावरून वातावरण चांगलेच तापले. दरम्यान सभापती विक्रम शिंगाडे यांनीही टंचाईग्रस्त गावांचा दौरा केल्यानंतर प्रशासनावर ताशेरे ओढले. जिल्हा परिषदच्या वतीनं माणच्या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदच्या सीओ तालुक्यामध्ये टंचाईच्या अनुषंगाने एक आढावा बैठक घेणार असल्यासंदर्भात व त्या पाहणी करणार असल्याच्या संदर्भामध्ये काल रात्री मला एक व्हॉट्सअपवर पत्र आलं इथल्या BDOच्या सहीचं, आणि त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी असं आढावा बैठक दुपारी आहे सभागृहामध्ये 1 वाजता आणि तुम्ही त्या मीटिंगला उपस्थित राहा. नंतर परत मला वाटतं 11च्या दरम्यान रात्री उशिरा परत दुसरं पत्र आलं की तातडीनं DPDCची मीटिंग आणि हे लागल्यामुळं ती आढावा बैठक आणि इथला माणसं हे रद्द केलेलं आहे, दौरा रद्द केलेला आहे. नंतर कळालं की सकाळी फक्त पाहणी दौरा आहे. नंतर पाहणी दौऱ्यामध्ये सांगितलं की पाहणी दौरा झाल्यानंतर आढावा बैठक 2:30 वाजता एक मेसेज आला की तातडीनं जिल्हा परिषदच्या सीओ इथं बैठक घेत आहेत. आपण बघतोय, मला सगळ्यात याचा खेद आहे की आता या जिल्हा परिषद पंचायत समितीमधलं प्रशासक राज्य संपून नवीन लोकनियुक्त सदस्यांचे आता कारभार सुरू झालेले आहे, म्हणजे लोकशाहीचा कारभार सुरू झालेला आहे. आणि आज या जिल्हा परिषदच्या सीओ इथं येत असताना, त्या भागामध्ये फिरत असताना जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे 10 सदस्य आहेत, सभापती, उपसभापती आहेत, या कुणालाही न सांगता येतात आणि स्वतःचा अधिकारशाही गाजवायचा प्रयत्न करतात. मी सुरुवातीलाच त्यांच्या या मोहम्मदलगी कारभाराचा निषेध करतो. त्यांनी जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये येत असताना तालुक्याची पंचायत समितीच्या सभागृहामध्ये बैठक होते आणि सभापतींना तिथं निमंत्रित केलं पाहिजे, 10 सदस्यांना निमंत्रित केलं पाहिजे, 5च्या 5 जिल्हा परिषद सदस्यांना केलं पाहिजे. तरीसुद्धा मी आणि सभापतींनी आम्हाला कळाल्यावरती आम्ही ही बैठक, त्यांनी आम्हाला बोलवलं नाही, आम्ही घुसून आम्हीच प्रशासनाला, तुम्ही कशी बैठक लावताय, सभापतींना विचारता सभागृहात बैठक तुम्ही करू शकत नाही, हे स्वतः सभापतींनी ठमकावून सांगितलं. आणि मग आम्ही सदस्यांना निरोप द्यायला लावले 3 वाजता. आम्ही साधारण 1-1:30च्या दरम्यान आम्हाला कळाल्यावर फोन केला आणि मग 3 वाजता त्यांनी मीटिंग लावते असं सांगितलं. इथं आल्यावरती सुद्धा मीटिंग सुरू झाल्यावर खऱ्या अर्थानं ज्या सरपंचांना, ग्रामस्थांना, पत्रकारांना फीडबॅक असतो की नक्की गावामध्ये काय चालू आहे, अशी कोणी न लोक फक्त ग्रामसेवकांचा आढावा घ्यायचा, त्यांना मला काही सूचना करायच्या आहेत असं त्या सांगून निघून गेल्या. मी जात असताना त्यांना या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना सांगितलं की मॅडम, तुम्हाला अजून एक 5-6 सूचना आम्हाला ज्या करायच्या की ज्या महत्त्वाच्या आहेत, खऱ्या अर्थानं टंचाई ज्यात नसते त्या सूचना तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. त्या सूचनासुद्धा ऐकून न घेता त्या निघून गेल्या. मला कळत नाही, आम्ही विरोधक, लोकशाहीमध्ये विरोधक हे राजकीय एकमेकांचे विरोधक असतो, आम्ही कुठल्याही प्रशासनाचे विरोधक नसतो. प्रशासनाने कधी पळून जायचं नसतं. प्रशासनानं सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती मार्ग काढून गोरगरीब माणसांना, सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचं हे काम करायचं असतं. मी हे काम करण्यामध्ये या सीओ आज पूर्ण अपयशी झालेले आहेत. त्यामुळे मी त्यांना पुन्हा सांगेन की पुन्हा एकदा टंचाईची चांगली मीटिंग लावा, त्यामध्ये सगळ्या गावचे सरपंच, ग्रामसेवक, सगळे लोकप्रतिनिधी सगळे एकत्र घ्या, आमच्यावर पाहणी दौरा करा आणि खरी या तालुक्याची काय परिस्थिती आहे
ती पहा. नाहीतर तुम्ही जी आज परिस्थिती पाहताय आणि या तालुक्यामध्ये सगळं सुंदर चाललंय आणि एकदम व्यवस्थित चाललंय, ही परिस्थिती नाही. तर या तालुक्यामध्ये गावागावातला गरीब माणूस पिंजतोय. आमच्या पत्रकार बांधवांना त्यांना आता पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला लागतायत, टाक्या घेऊन द्यायला लागतात, सायकलीला घागरी बांधून द्यायला लागतायत. हे तालुक्यातलं वास्तव चित्र आहे. आणि म्हणून आज टंचाईच्या अनुषंगाने माझ्या 3-4 मागण्या होत्या. त्यातली पहिली मागणी आहे, की जे आता झे कटापूरचं पाणी आंधळी धरणामध्ये येतंय, ते पाणी 6 महिने आहे असं जोपर्यंत टंचाई संपत नाही, तोपर्यंत चालू ठेवावं आणि त्याच्यातनं मग मार्डी परिसरातली 20-22 गावं आहेत आणि त्याचबरोबर बिजवडी परिसरातली 15, 17, 18 गावं आहेत. या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा, आता शेती पाण्याचा विषय संपलेला आहे, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपवा. याशिवाय बाकीचा जो ढाकणी तलाव आहे, याच्यातनं जवळजवळ 70-75% हे पाणी पुरवठा पहिला केला जात होता. आज तो तलावमध्ये सुद्धा आम्हाला 0% पाणी असं काहीतरी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आता तो आकडा बरोबर आहे की नाही, हे सांगायला सुद्धा अधिकारी नव्हते. म्हणजे टंचाईच्या मीटिंगला कोण अधिकारी पाहिजेत? तर खरं तर टंचाईच्या मीटिंगला जलसंपदाचे अधिकारी पाहिजेत, म्हणजे ते अधिकारी पाहिजेत. कारण त्यांच्याकडेच धरणातली माहिती खरी कळते, की कुठल्या धरणामध्ये किती पाणी आहे. पण तो एकही अधिकारी उपलब्ध नव्हता. त्यामुळे कशी सीओ मॅडमनी कसली मीटिंग घेतली हेच मला कळलं नाही. याशिवाय दुसरे ग्रामीण पाणी पुरवठ्याचे अधिकारी का पाहिजेत? तर आमच्या ज्या पाणी पुरवठा योजना ज्या चालू आहेत, त्याचं कामकाज कसं चालू आहे, त्याला कुठल्या अडचणी आहेत का? त्या किती दिवसात तिथले पिण्याच्या पाण्याचे स्रोत संपणार आहेत, त्याचा आढावा व्हायला पाहिजे. टँकरचा आढावा व्हायला पाहिजे. त्यात सुद्धा आम्ही बघितलं, की टँकर हे लांबून कसे आणता येईल आणि टँकर लॉबी कशी जोपासली जाईल, याच्यासाठीचं जे काम चाललंय ते खरं तर त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती आणि जवळचा फीडिंग पॉईंट निर्माण करावा. त्याच्यासाठी MSEBीचं तातडीचं कनेक्शन घ्यावं. ज्या ज्या लागतील त्या सुविधा कराव्यात आणि शासनाचा पैसा वाचवावा, ही चर्चा व्हायला पाहिजे होती. पण ते काही त्यांनी त्यासाठी थांबल्या नाहीत. तर ती एक सूचना आम्ही मांडलेली आहे. याच्याशिवाय जलयुक्त शिवारचं फार मोठं काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि या जलयुक्त शिवारच्या कामाच्या माध्यमातून मागं 84 टँकर या दिवसात जिथं चालू होते, तिथं आता फक्त 17 टँकर चालू आहेत. म्हणजे पाणी फाउंडेशन, जलयुक्त शिवार, लोकांनी केलेल्या योजना यातनं काम चांगलं झालंय. त्याबद्दल आम्ही शासनाचं कौतुक करतोय चांगलं काम केल्याबद्दल. पण दुर्दैवानं या तालुक्यातली 88 कामं अशी आहेत, की 1 वर्षापूर्वी ते टेंडर झाले आणि ती टेंडर मॅनेज होत नाहीत म्हणून. ती कामं ओपन केली जात नाहीत. म्हणजे ठराविक कॉन्ट्रॅक्टर लॉबी, म्हणजे टँकर लॉबी, कॉन्ट्रॅक्टर लॉबी सांभाळायचं काम चालू आहे आणि याच्या उत्तर द्यायच्या ऐवजी सीओ पळून गेल्या. त्यांना असं पळता येणार नाही. या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांना द्यावी लागतील. पूरग्रस्तांमधनं ज्यावेळी पूर परिस्थिती या तालुक्यामध्ये झाली, त्यावेळी काही कामं झाली. म्हणजे कामं मंजूर झाली. पूरहानीतनं कामं मंजूर झाली. ती सुद्धा कामं गेले 8 महिने झालं ती टेंडर ओपन झाली नाहीत. का तर कोणतरी टेंडर मॅनेज करायचे हे करतं. दुर्दैवानं काही माहीत नाही. मी आता राजकीय आज बोलणार नाही. ती वेगळी बाईट मी तुम्हाला देईन. पण ते कामं तातडीने पूर्ण करा. ह्याच टंचाईमधली मागण्या होत्या आमच्या. या सगळ्या मागण्या त्यांनी सीओनी पूर्ण करायला पाहिजे होत्या किंवा ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि लोकप्रतिनिधीचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. एवढंच आज माझी मागणी आहे. मी या निमित्तानं सीओनं पुन्हा सांगतो, की पुन्हा तातडीनं तुम्ही टंचाईची मीटिंग घ्या. सरपंच, सगळे पदाधिकारी बोलवा आणि सगळ्या लोकांचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवायसाठी काम करा. आणखी एकच मागणी आहे. जिथं आज MSEBीनं आमचे कनेक्शन तोडलेत, त्यामुळं शासनाने जिल्हाधिकारी साहेबांनी MSEBीला तातडीनं आदेश द्यावेत आणि सगळ्या उपसाबंदीच्या नावाखाली जे कनेक्शन तोडायचं काम चालू आहे आणि कॅनलला मोकळं पाणी खाली सोडून जातंय, तर ते थांबवून शेतकरी जगवायचं काम केलं पाहिजे आणि त्यांचा वीज पुरवठा केला पाहिजे. मागेल त्याला टँकर दिला पाहिजे. ही सगळी कामं करावीत अशी प्रशासनाकडे मागणी आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियोजन शून्य दौऱ्याने फक्त वातावरण तापले, तोडगा मात्र काहीच निघाला नाही. टंचाई दौरा हा केवळ दिखावा होता की काय असे वाटायला लागले. क्रांतीपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मोलानी, धन्यवाद.